आता 1 रुपयात साड्या, जेंट्स वेअर, किड्स वेअर, महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये. चंद्रकोर साड्या, डिझायनर वर्क साड्या, फ्रॉक, शरारा, गरारा, लेगिन, प्लाझो फक्त 1 रुपयात. बॉईज पॅन्ट शर्ट्स, लोअर, कुर्ती 1 रुपयात. थंडीसाठी ब्लँकेट, जॅकेट, स्वेटर, पडदे, पिलो, पर्स, बॅग फक्त 1 रुपयात. बाय 2 गेट 1 फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध. परा करा, ऑफर फक्त 26 जानेवारी ते 5 फेब्रुवारी पर्यंत. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व सर्व शाखा. एमआयडीसी मधील एका कारखान्यात जेवण उशिरा का बनवले या कारणावरून परप्रांतीय मजुराचा लाकडी दांडक्याने जबर मारहाण करून खून केल्याची घटना मध्यरात्री घडली आहे. उत्तर प्रदेश येथील इंद्रेश गौरीशंकर यादव असं खून झालेल्या मजुराचं नाव आहे. या प्रकरणी वैभव सहदेव कांबळे, चिदानंद उर्फ संतोष मायाप्पा खोत यांना ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याचं काम सुरू होतं. कुपवाड एमआयडीसी मध्ये एका कारखान्यात खासगी ठेकेदाराकडून फॅब्रिकेशनचं काम सुरू आहे. मयत इद्रेश यादव हा मुकादम दिगंबर कांबळे याच्याकडे काही दिवसांपासून तो कामास होता. एमआयडीसीतील कारखान्यात फॅब्रिकेशनच्या कामासाठी इद्रिस यादव, वैभव कांबळे, चिदानंद उर्फ संतोष खोत आणि अजय पटेल हे चौघेजण आले होते. चौघांना कारखान्यात 2 खोल्या राहण्यासाठी दिल्या होत्या. मंगळवारी रात्रीच्या सुमारास परप्रांतीय कामगार इद्रेश यादव याने जेवण उशिरा का बनवले, चपाती भाजी केली नाही या कारणावरून वैभव कांबळे, चिदानंद उर्फ संतोष खोत यांनी विचारणा केली आणि यातून वाद निर्माण झाला. या वादावादीत मयत यादव यांनी शिवीगाळ केली आणि या रागातून वैभव कांबळे आणि चिदानंद उर्फ संतोष खोत या दोघांनी इद्रिसला शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने हात, पाय आणि डोक्याला जबर मारहाण केली. या मारहाणीत इद्रेश यादव याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक संदीप घोगे, अपर पोलीस अधीक्षक ऋतू खोकर, उपअधीक्षक प्रनिल गिल्डा, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर, उपनिरीक्षक विश्वजित गाडवे यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. अवघ्या काही तासातच कुपवाड पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतलं असून अजून कोणाचा सहभाग आहे का याचा शोध आता पोलीस घेत आहेत. सांगली जिल्ह्यात गुइलेन बॅरी सिंड्रोम म्हणजेच जीबीएसचे आणखी 3 रुग्ण नव्याने आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्या आता 6 वर गेली आहे. त्यांच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत नागरिकांनी घाबरून जाऊ नये, योग्य ती दक्षता घ्यावी असं आवाहन महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर वैभव पाटील यांनी केलंय. गुइलेन बॅरी सिंड्रोमच्या आजाराचे रुग्ण पुणे शहरात आढळत होते. मंगळवारी सांगलीत 3 रुग्ण आढळलेत. आता तर पुन्हा बुधवारी 3 रुग्ण आढळून आले. त्यामध्ये आष्टा तालुका वाळवा, विटा तालुका खानापूर आणि नीलकरंजी तालुका आटपाडी येथील रुग्ण आहेत. या रुग्णांवर सांगली शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नागरिकांनी या रोगाबाबत घाबरून न जाता दक्षता घेऊन वेळीच औषध उपचार घ्यावे असं आवाहन महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांच्या वतीने करण्यात येते. राज्यात पुन्हा महायुतीचेच सरकार आल्यानंतर जिल्ह्याचे नवे पालकमंत्री व उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची रविवारी पहिलीच बैठक होतीये. विधानसभा निवडणुकीमुळे जिल्हा नियोजनची सुमारे 250 कोटी रुपयांची कामे थांबलेत. नियोजन समितीच्या बैठकीत रखडलेली कामे तसेच अखर्चित निधीबाबतच्या सूचना दिल्या जाणार असल्याचं चित्र आहे. ऑक्टोबर महिन्यात विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी जिल्हा नियोजन समितीची सभा तत्कालीन पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या उपस्थितीत घेण्यात आली होती. जिल्ह्यात महायुतीचे 5 आमदार आहेत, मात्र जिल्ह्याचं मंत्रिपद मिळालेलं नाही. त्यामुळे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून चंद्रकांत दादा पाटील यांची नियुक्ती झाली आहे. 2014 मध्येही भाजप शिवसेनेचे सरकार आल्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून चंद्रकांत दादांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर 10 वर्षांनी पुन्हा चंद्रकांत दादांना सांगली जिल्ह्याचं पालकमंत्री पद मिळाले. पालकमंत्री झाल्यानंतर जिल्हा नियोजन समितीची पहिली सभा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी दुपारी 1:30 वाजता आयोजित करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात होणाऱ्या या बैठकीत मागील बैठकीच्या इतिवृत्ताच्या कार्यवाही अहवालास मान्यता देणे, जिल्हा वार्षिक योजना सन 2024 ते 25 कार्यक्रमाअंतर्गत 24 जानेवारी 2025 अखेरच्या खर्चाचा आढावा घेण्यात येईल. जिल्हा वार्षिक योजना सन 2024 ते 25 मधील पूर्व नियोजनबाबत जिल्हा वार्षिक योजना सन 2025 ते 26च्या प्रारूप आराखड्यास मान्यता देणे आणि अध्यक्षांच्या परवानगीने आयत्या वेळेस येणाऱ्या विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. सांगलीतील वखारबाग परिसरात असणाऱ्या ईदगाह मैदानाला लागून असलेला पूर्व पश्चिम रस्ता मरकजच्या ट्रस्टीने अडवला आहे. या रस्ता महापालिकेचा आहे, त्यामुळे हा रस्ता खुला करावा अशी मागणी हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांनी आयुक्तांकडे केली आहे.
नितीन शिंदे यांनी अडवलेल्या रस्त्याची पाहणी केली, त्यानंतर आयुक्तांकडे ही मागणी केली आहे. नितीन शिंदे म्हणाले, खासदार आणि आमदार फंडातून हा रस्ता झालेला आहे, याची मालकी महापालिकेची आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्यावरून ईदगाह मैदानाच्या मागे शेतकरी शेती करतात. मात्र गेल्या 6 महिन्यांपासून या रस्त्यावर मुरमाचे ढीग टाकून हा रस्ता अडवलाय. शेतकऱ्यांना आणि ट्रक पार्किंगच्या चालकांना येण्या जाण्यासाठी हा रस्ता आहे, मात्र रस्ता अडवल्याने त्यांचे हाल सुरू आहेत. शेतकरी आणि नागरिकांनी महापालिकेकडे तक्रार केली आहे, तरी देखील हा रस्ता खुला झालेला नाही. अधिकाऱ्यांनी देखील काही वेळा मुरुम पसरवण्याचा प्रयत्न केला होता, मात्र रस्ता खुला झाला नाही. त्यामुळे ही गोष्ट आयुक्तांच्या निदर्शनास आणून मुरुम पसरून रस्ता सुरू करावा अशी मागणी केली असल्याचे नितीन शिंदे यांनी सांगितले. यावेळी हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष संजय जाधव, संभाजी पाटील, अवधूत जाधव, प्रदीप निकम, अनिरुद्ध कुंभार, अभिमन्यू अपराध, प्रकाश तौगुले, नारायण हांडे, संतोष वाघमारे, अशोक यादव, दिनेश शिंदे, योगेश सूर्यवंशी उपस्थित होते. राज्य सरकारच्या 15% एसटी भाडेवाढी विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आक्रमक पवित्रा घेत इस्लामपूर बस स्थानकासमोर तीव्र निदर्शने आणि भाडेवाढीचा जाहीर निषेध करण्यात आला. ही एसटी भाडेवाढ मागे घ्या, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा देण्यात आला. यावेळी आगार प्रमुख दिलीप ठोंबरे यांना निवेदन देण्यात आलं. वाळवा तालुका अध्यक्ष विजयराव पाटील, इस्लामपूर शहराध्यक्ष शहाजी पाटील, महिला जिल्हाध्यक्ष सुष्मिता जाधव, तालुका अध्यक्ष सुनीता देशमाने, युवक तालुका अध्यक्ष संग्राम जाधव, कार्याध्यक्ष देवराज देशमुख, महिला शहराध्यक्ष पुष्पलता खरात, युवक शहराध्यक्ष दिग्विजय पाटील यांनी आंदोलनाचं नेतृत्व केलं. यावेळी भाडेवाढ आणि सरकार विरोधातील घोषणांनी परिसर दणाणून गेला. तालुका अध्यक्ष विजयराव पाटील म्हणाले, सरकार विधानसभा निवडणुकीत दिलेली आश्वासने पूर्ण करण्याऐवजी सामान्य माणसाला भुर्दंड करत आहे. सामान्य माणसाच्या एसटीवरच भाडेवाढ कशी? जिल्ह्यात खून, दरोडे, अंमली पदार्थ विक्रीचा हौदोस सुरू असताना त्याकडे शासनाचं लक्ष आहे का? शहाजी बापू पाटील म्हणाले, सध्या पेट्रोल डिझेल दरवाढ नसताना अचानक एसटीची दरवाढ का? एका बाजूला महिलांना 50% मोफत प्रवास द्यायचा आणि दुसऱ्या बाजूला 15% दरवाढ करण्याचा सरकारचा डाव आहे. सध्याच्या महागाईत ही दरवाढ अन्यायकारक आहे. सुष्मिता जाधव म्हणाल्या, राज्य सरकार कर्नाटकाप्रमाणे महिलांना मोफत एसटी प्रवास देणार होते, त्याउलट त्यांना एसटी भाडेवाढ केली आहे. त्यांना एसटीचं खाजगीकरण करायचं आहे का? सरकारने लाडक्या बहिणीचे पैसे वाढवले आणि दाजीचा खिस्सा कापलाय. माजी महिला शहराध्यक्षा रोझा किनीकर, पुष्पलता खरात, संग्राम जाधव, देवराज देशमुख यांची भाषणे झाली. गेल्या 46 वर्षांपासून सांगलीचा साक्षीदार असलेला येथील एसटी स्टँड समोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा आता जतन करून नव्याने 14 फुटी पुतळा आणि मोठा चबुतरा सुशोभीकरणाचं काम महापालिकेच्या वतीने हाती घेण्यात येणार आहे. शनिवारी हा पुतळा काढून जतन करण्यात येणार आहे. एसटी स्टँड परिसरात गेल्या 46 वर्षांपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती 7 फुटी पुतळा होता. या ठिकाणी नव्याने पुतळा आणि परिसर सुशोभीकरणासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी करण्यात आली होती. त्यांनी महापालिकेला 50 कोटींचा निधी दिला होता. त्यातील 1,20,00,000चा निधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा सुशोभीकरण करणे आणि नवीन 14 फुटी पुतळा उभा करण्यासाठी मंजूर झाला. याची निविदा प्रक्रिया झाली असून ऑक्टोबरमध्ये ठेकेदाराला वर्क ऑर्डर दिली. या निधीतून चबुतरा आणि पुतळा नव्याने करण्यात येणार आहे. त्यामुळे सध्या असलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा शनिवारी स्थलांतरित करण्यात येणार आहे. हा पुतळा सुरक्षितपणे स्थलांतरित करून तो सुरक्षित ठिकाणी जतन करून ठेवण्यासाठी जयंती महोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत पुतळा सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याबाबत एकमताने निर्णय झालाय. डिसेंबर महिन्याच्या महासभेत देखील याला मान्यता देण्यात आली आहे. शुक्रवारी हा पुतळा सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात येणार आहे. झोपडपट्टी पुनर्वसन समितीच्या वतीने करण्यात आलेल्या मागण्या तत्वता मान्य करत असल्याचं लेखी आश्वासन महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आलंय. त्यानंतर गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेलं सुजित काटे यांचं उपोषण उपायुक्त वैभव साबळे यांच्या हस्ते सरबत देऊन स्थगित करण्यात आलं. सांगली महापालिका क्षेत्रातील झोपडपट्ट्यांमधील घरांचं मोजमाप, लेआउट तातडीने करावे, त्यांना मालकी हक्काचे उतारे द्यावेत, यासाठी समिती नियुक्त करावी. कार्यालय नसल्याने मोजमाप, लेआउटचं काम रखडले, याकडे महापालिका प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन समितीचे अध्यक्ष सुजित काटे यांनी सोमवारपासून महापालिकेसमोर आमरण उपोषण सुरू केलं होतं. आंदोलनाचा 3रा दिवस असूनही प्रशासनाने दखल न घेतल्याने संतापाची लाट उसळली होती. आमदार सुधीरदादा गाडगीळ, शेखर इनामदार यांनी महापालिका प्रशासनाला झोपडपट्टी धारकांच्या मागण्यांची सोडवणूक करण्याबाबत सूचना दिल्या. त्यानुसार बुधवारी सायंकाळी उपायुक्त वैभव साबळे हे संबंधित अधिकारी आणि आवश्यक त्या कागदपत्रांसह आंदोलनस्थळी आले. त्यांनी झोपडपट्ट्यांमधील घरांचे रखडलेलं मोजमाप तात्काळ सुरू करू, लेआउट अंतिम मंजुरीसाठी तातडीने पुणे सहाय्यक संचालकांकडे पाठवू, झोपडपट्टी पुनर्वसन कक्ष सुरू करून अधिकारी
अधिकारी कर्मचारी नियुक्त करू यांसह इतर सर्व मागण्यांना तत्वतः मान्यता दिल्याचे लेखी पत्र अध्यक्ष सुजित काटे यांना दिलं. त्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आले. वाळवा तालुक्यातील बोरगाव येथील तमाशा सम्राट गुल महम्मद उर्फ गुलाबराव बोरगावकर यांच्या सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानाची नव्या पिढीला ओळख व्हावी यासाठी बोरगाव येथे गुलाब मामा कॉलनी नामकरण फलकाचा उद्घाटन सोहळा संपन्न झालाय. आमदार जयंतराव पाटील यांच्या शुभ हस्ते या फलकाचं अनावरण झालंय. बोरगाव शिंदे मळ्यानजीक नवीन कॉलनीचे संकल्पक आझाद जामदार यांच्या विनंतीवरून या कॉलनीस गुलाब मामा कॉलनी असं नामकरण करण्यात आलंय. यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते विष्णुपंत शिंदे, माजी आमदार सदाशिवराव पाटील यांच्या शुभ हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी संजय थोरात यांनी विनोद सम्राट गुलाबराव बोरगावकर यांच्या कलाकार्याचा आढावा घेतला. यावेळी राष्ट्रवादीचे युवा नेते उदय शिंदे, माजी उपसरपंच पैलवान विकासराव पाटील, पैलवान विलासराव शिंदे, शिवाजी वाटेगावकर, धैर्यशील पाटील, उपसरपंच राजेंद्र वाटेगावकर, संजय पाटील, लालासाहेब वाटेगावकर, समाजसेवक चंद्रशेखर तांदळे, विशाल लोंढे, सचिन सलगर, सामाजिक कार्यकर्ते जयसिंग शिंदे, इलाई मुलानी, रशीदभाई डाके, यासिन कोल्हापूर, निवास लाखे, शोभा लाखे आणि बोरगाव ग्रामस्थांची उपस्थिती होती. आमदार जयंतराव पाटील यांनी गुलाबमामांच्या कलास्मृतींना उजाळा दिलाय. विनोद सम्राट गुलाबराव बोरगावकर यांच्या नावाने राज्य पुरस्कार चालू व्हावा यासाठी महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा करू अशी ग्वाही दिली आहे. प्रास्ताविक संभाजीराव जाधव यांनी केलं. आझाद जमादार यांनी स्वागत केले तर प्रदीप पाटील यांनी आभार मानले. संजयनगर परिसरातील अहिल्यानगर येथील अहिल्यादेवी होळकर स्मारक रोडवर कारमधून निघालेल्या व्यक्तीस दुचाकीस्वारांनी अडवून बेदम मारहाण करत 4 तोळ्यांची सोन्याची चेन, आयफोन असं एकूण 2 लाखांचा मुद्देमाल लंपास केलाय. सदर जबरी चोरीची घटना ही सोमवारी सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी राहुल महादेव कोळी यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी लुटमार करणाऱ्या संजय सदाशिव खांडेकर याला अटक केली आहे. राहुल कोळी हे आपल्या कुटुंबियांसह मिरज ते कुपवाड जाणाऱ्या रोडवरील ग्रीन पार्क येथे राहतात. सोमवारी सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास कोळी हे त्यांच्या कारमधून अहिल्यादेवी होळकर स्मारक रोडवरून निघाले होते. यावेळी त्यांच्या कारच्या आडवी दुचाकी मारून त्यांना थांबवलं. यावेळी कोळी यांना गाडीच्या बाहेर ओढून काही कारण नसताना शिवेगाळ करत मारहाण करू लागले. कोळी त्यांच्या तावडीतून सुटून पळाले. काही वेळाने कार नेण्यासाठी परत ते आले असता पुन्हा दुचाकीवरून दोघे जण आले आणि मारहाण करून त्यांच्या गळ्यातील 1,60,000 रुपये किमतीची 4 तोळे वजनाची सोन्याची चैन, 40,000चा आयफोन असं एकूण 2 लाखांचा मुद्देमाल लंपास केलाय. घडलेल्या या घटनेनंतर राहुल कोळी यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. घटनेचं गांभीर्य ओळखून उपअधीक्षक विमला एम यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून संशयित खांडेकर याला अटक केली आहे.